आज आपण ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव सर, त्याचबरोबर ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सर या ठिकाणी ते उपस्थित आहेत आणि आपल्या वेगवेगळ्या प्रश्नांना ते उत्तरं देऊन नेमकं ठाण्याकरता काय केलं जातंय याविषयी ते बोलणार आहेत. पहिला प्रश्न थेट तुम्हाला विचारतो. अर्थात ठाणे हे उपनगर आहे, मुंबई शहराचं उपनगर म्हणून ठाण्याला ओळखलं जातं. पण आता मुंबईच्या बरोबरीने ठाणे विकास करताना दिसतंय. ठाण्याचा विकास कशा पद्धतीने होतोय, कसं बघता आपण याकडे? आपण योग्य म्हटलंय की ठाण्याची ओळख मुंबईचे उपनगर म्हणून होती, परंतु आता हळूहळू ही ओळख बदलत आहे. ठाणे स्वतः एक स्वतंत्र महानगर म्हणून विकसित होत आहे. आधी याला आपण डॉर्मॅटरी सिटी म्हणून आपण संबोधित करायचा, परंतु ज्या पद्धतीने इथे डेव्हलपमेंट होत आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेसच्या, कमर्शियल कॉम्प्लेक्सेसच्या, किंबहुना आता आपण डेटा सेंटर आणि जे रेग्युलर बिझनेस मॉडेल्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर आता आपण उभा करत आहोत. आम्हाला असं कळालं की तुम्ही सकाळी ज्यावेळेस ऑफिस करता निघता तेव्हा तुम्ही टॅबवरती सगळी रहदारी जी आहे ती जाणून घेत असता, तिथे नेमकी कुठे समस्या याबद्दल बघत असता, लक्ष ठेवून असता. म्हणजेच तुम्ही समस्या आहे हे एक्सेप्ट केलंय. पण पुढचे चॅलेंजेस काय जाणवतात तुम्हाला? आता नवीन चॅलेंज आपल्या समोर अजून येणार आहे की समृद्धी महामार्ग येतोय. समृद्धी महामार्ग अगदी माझीवड्यापर्यंत काम चालू आहे. आता सध्या काम हे चालू आहे. तर माझीवड्यापर्यंत 8 लेनचा महामार्ग येणार आहे. ठाणे शहरामध्ये आल्यानंतर तो 4 लेनचा होणार आहे. त्यानंतर टिकुजिनी वाडी ते बोरिवली हा एक नवीन आपला प्रपोज परत रस्ता आहे, ज्यामुळं बोरिवली ते ठाणे हे अंतर फक्त 10 मिनिटाचं होऊन जाईल. ही सगळी चॅलेंजेस ठाण्यामध्ये आहेत आणि यामुळं याच्या ठाण्याच्या वाहतुकीवरचा ताण हा नेहमी नक्कीच वाढणार आहे. परंतु त्या दृष्टीनं नियोजन आमचं आतापासून चालू आहे. त्या सर्व संबंधित यंत्रणा आहेत, त्यामध्ये मग मेट्रो असतील, MMRD असेल आणि ठाणे महानगरपालिकेबरोबर विशेषतः अतिशय आमचं क्लोजली कोऑर्डिनेशन असतं. आणि या सर्व समस्या ज्या आपल्या पुढच्या 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये येणार आहेत त्याचं देखील नियोजन चालू आहे आणि त्या दृष्टीने देखील आमचे प्रयत्न चालू आहेत. मंडळी, मी काय असं म्हणत आलेलो आहे की जन्म हा नैसर्गिक आहे आणि अपघाती मृत्यू हा अनैसर्गिक आहे आणि ते कधी होता कामा नये. आणि ठाण्यामध्ये जर तसं बघायला गेलं तर या विषयाला घेऊन चर्चा केली पाहिजे, कारण नागरीकरण होतंय, वाहनांची संख्या वाढते, या सगळ्या याच्यात नियम पाळणं देखील फार महत्वाचं आहे. म्हणून सुरुवात मॅडम मी आपल्यापासून करतो. 2024ची आकडेवारी ठाण्यातली जर आपण लक्षात घेतली, जर रस्ते सुरक्षा आणि नियम ह्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या जात आहेत, तरी 230चा अपघाती मृत्यूचा आकडा जो आहे तो समोर येताना दिसतोय. तसं होऊ नये, पण हे सगळं कमी करण्याच्या दृष्टिकोनातून बरेचसे मुद्दे ज्यावर तुम्ही काम करत असाल. पण तुमच्याकडे अवजड वाहतूक हा एक फार कळीचा मुद्दा आहे. या विषयाला घेऊन आपलं विभाग काय काम करत आहे? आता आपण जर बघितलं तर अपघातात जास्तीत जास्त मृत्यूंचं प्रमाण जर बघितलं तर हे 2 व्हीलर जी लोक वाहन चालवतात, ज्याचं स्पीड त्यांच्या हातात असूनही ते कंट्रोल होत नाही, तर अशा लोकांचा मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. तर अशा लोकांनी जेव्हा मृत्यूचं प्रमाण आपल्याला कमी करायचं असेल तर रस्त्यावरच्या वाहतुकीमध्ये शिस्त निर्माण होणं गरजेचं आहे. आणि ही शिस्त ही केवळ आपल्याच हातात असते. अपघातांचं प्रमाण जे आहे ते दोन्ही बाजूनी म्हणजे वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे होत आहे आणि थोडं प्रशासनाच्या कमी लक्ष दिलेल्यामुळे पण होत आहे, असं दोन्ही बाजूनी मला जाणवतं. की ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहेत अशा ठिकाणी योग्य ती काळजी न घेतल्यामुळे अनेक मृत्यू हे खड्ड्यांमध्ये गाडी पडल्यामुळे अशा पद्धतीने झालेले आहेत. तर त्यामुळे ह्या दोन्हीचा जो मेळ आहे तो अधिक वाढवण्याची गरज आहे असं मला वाटतंय. आज सर्व अधिकारी ते त्यांचं कर्तव्य पार पाडतातच आहेत, पण त्याबरोबर एक नागरिक म्हणून आपलंही कर्तव्य आहे. आणि जेव्हा नागरिक या अभियानाचा अगदी योग्य असा विचार करतील किंवा समजून घेतील आणि ज्या दिवशी हे व्यवस्थित वागायला लागतील आणि ज्या दिवशी सुरक्षा अभियान, रस्ता सुरक्षा अभियान घेण्याचा कार्यक्रम करावा लागणार नाही, तेव्हा मला असं वाटेल की माझं ठाणं करेक्ट प्रगल्भ झालं. या बाबतीत प्रत्येक नागरिक काय म्हणू एज्युकेट झाला असं मला नक्कीच वाटतं. बदल हा सकारात्मकच असावा आणि तो होताना दिसतोय ठाण्याच्या बाबतीत. म्हणून तर आज आपण ते बदल नेमके कुठले कुठले आहेत आणि कशा पद्धतीने होत आहेत याविषयी चर्चा करण्याकरता मान्यवर पाहुण्यांना इथे बोलवलेलं आहे. ठाणे बदलतंय, पण आज अधिकारी म्हणून ज्यावेळेस या सगळ्या ठाण्यावरती तुम्ही एक बर्ड व्ह्यू टाकता, कसं दिसतंय हे ठाणे? पूर्वीचं ठाणं आणि आत्ताचं ठाणं जर पाहिलं, आपण जर फोटो पाहिले, जुने फोटो पाहिले, तर याच्यामध्ये आपल्याला जी रहदारी, रस्त्यावरची रहदारी आणि बिल्डिंग या सगळ्याचा व्याप वाढल्यामुळे जी
जबाबदारी इन्फ्रास्ट्रक्चरवर वाढलेली आहे. याच्यामध्ये थोडंसं बदल झालेला आहे. म्हणजे असं काही आज म्हणायची वेळ आलेली आहे का की चकाचक इमारती उभं राहिला, पण पूर्वी इथं ना खूप छान झाडं होती, हे तलावांचं शहर आहे, इथं ना पर्यावरण होतं, पण आता ते हरवलंय किंवा ते जपलं जात नाही किंवा त्याचा समतोल साधला जात नाहीये. ठाण्याच्या कलेक्टरांचा जो बंगला आहे ना, त्याच्या आवारामध्ये एक रुद्राक्षाचं झाड आहे. बर म्हणजे ठाण्यामध्ये इतकी अशा प्रकारची झाडं आहेत की जी बघायला आपण विशेषत्वाने जावं. म्हणजे आता आम्हाला कदाचित काय काय वेळेला येऊरला न्यायला लागत नाही. विदिन ठाणे आपल्याला अनेक प्रकारचे वृक्ष शहरामध्ये रस्त्यावरती वाढलेले दाखवता येतात. फक्त नवीन पद्धत अशी आली आहे की जे सुंदर फुलतील ते झाडं आपण लावायला सुरुवात केली आहे. थोडा बदल त्याच्यामध्ये करायला हवा. जी झाडं सस्टेन होतील ती जरा जास्त लावायला हवीत. ज्यावेळेला आम्हाला बाहेर जातो त्यावेळेला ठाणेकर असं म्हणून चिडवलं जायचं आधी, गावकरी म्हणून. बरोबर बरोबर. पण आता इतका मी त्यांना उलट उत्तर तेव्हाही द्यायचं, आता अभिमानाने देईन की आमच्या ठाण्यात काय नाहीये. तुम्हाला बर्फ वगळता पर्यटनासाठीचं सगळं आमच्या ठाण्यात आहे. हा आमच्या घाटमाथा आहे, हा ज्यासाठी तंगडतोड करत तुम्ही सिंगापूरला जाता आणि तो एक तलाव आणि तो एक काय तो सिंह पाणी फेकणारा पाणी बघता. फेकणारा. आमच्याकडे 32 आहेत. एक काय सांगतं 32 तलाव आहेत आणि तेही सुंदर आहेत. जसं विजू म्हणाला ना, याचा अनुभव मी घेतलेला आहे. अच्छा कल्याण मेरे तो अच्छा वही वो ना ठाणे के आगे वो असं वगैरे काहीतरी त्यांची म्हणण्याची मानसिकता आहे. पण आपण कधी असं त्यांना म्हणलो की अरे वो नाला सोपारा वो वसई, ते त्यांना खपत नाही. पण आता हे सगळं चित्र बदललंय का? जसं सांगितलं की तलावांचं शहर आहे. एका ठिकाणी येऊरचा घाटमाथा आहे तर पूर्वेकडे आपल्याला खाडी किनारा दिसेल. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या 32 तलावांचं शहर जसं सांगतायत, त्या तलावांचं पण सुशोभीकरण आम्ही करतोय. आणि त्याच प्रकारे आपण फॉरेस्ट पण जपतोय. जी झाडं लोकांना माहिती व्हायला पाहिजे, जसं त्यांनी सांगितलं की रुद्राक्षाचं झाड, तसं आम्ही एक फॉरेस्ट गार्डन तयार केलेलं आहे की जिथे त्या झाडांची माहिती लोकांना मिळावी. आणि तिथेच ट्रॅफिक पार्क म्हणून दुसरं हे केलं की जिथे लोकांना, महिलांना बाईक शिकता येईल याची ट्रेनिंग पण आम्ही तिथे देतो. तर अशा प्रकारे हे विकसित होत असताना वेगवेगळ्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ठाण्यातल्या मूलभूत सोयी सुविधा. सुरुवात अर्थातच ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याकडनं आपण करूयात. आता ठाणे बऱ्याचशा गोष्टींसाठी सर नावाजलं जातं. ऑलवेल आहे ठाण्यामध्ये सगळं? ठाणं बदलतंय. जर हाऊसिंगची काही आत्ताची आकडेवारी पाहिली तर मुंबईतून 100 लोक जी स्थलांतरित होतात त्यातली 90 लोक ठाणे निवडतात. कारण हे त्यांच्या पसंतीचं शहर आहे. 25 वर्षात केवळ पायाभूत सुविधा नाही आहेत, तर त्या अनुषंगानं बाकीच्या माणसांच्या विकासासाठी, त्याच्या वैयक्तिक, मानसिक, सांस्कृतिक, सामाजिक विकासासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टींचं आपण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या शहरात निर्माण होतंय. महेशजी, काय वाटतंय तुम्हाला की सामान्यांसाठी आवाज उठवल्याशिवाय किंवा या गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याशिवाय कामं होत नाहीत का? काय आहे, ठाणे बदलत आहे हे आतापर्यंत सगळ्या परिसंवादात हे झालंच आहे. पण बदलाची व्याख्या म्हणजे काय? बदल म्हणजे नेमका बदल म्हणजे काय? बदल म्हणजे प्रगती म्हणजे 75 मजली बिल्डिंग इकडे होत आहेत, हा बदल झालेला आहे. तसंच आज ठाण्यामध्ये एक रुग्णालय, खूप मोठं शिवाजी रुग्णालय आहे. शिवाजी रुग्णालयाबरोबर सिव्हिल हॉस्पिटलचं खूप मोठं काम चालू आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. अशी कमीत कमी 4 रुग्णालय जिथे सामान्य लोक जातील. ठाण्यातल्या सामान्य, माझ्याकडे जी स्त्री काम करते तिला जर का हार्टचं काही करायचं असेल तर ती TM जाते, ती सायनला जाते. मेडिकल कॉलेज ठाण्यामध्ये फक्त एक मेडिकल कॉलेज आहे आणि ते पुरेसं नाही आहे. मॅडम, तुम्हाला काय वाटतं की ठाणं हे उद्योजकांसाठी किंवा उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे का ठाण्यामध्ये? मला उद्योजिका म्हणून तुम्ही बोलावलंय. माझा उद्योग पर्यावरणाशी संबंधित आहे. बरं. तर ठाण्याच्या पर्यावरणाचा अभ्यास जो काय केलाय, जो मला दिसला, जाणवला, तो मला थोडासा आधी सांगायला आवडेल. नक्की. पॉप्युलेशन वाढत आहे, मायग्रेशन होत आहे. आज जिथे 4 मजली बिल्डिंग होत्या तिथे आज 40 मजली, 50 मजली, 80 मजली बिल्डिंग होत आहेत. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आणि परत सांगते की ठाण्यातच नाही, सगळ्या सिटीजसाठी हा प्रश्न आहे. म्हणजे जसं मुंबईसाठी गोवंडीमध्ये डम्पिंग ग्राउंड, तर 90 वर्ष झाली डम्पिंग ग्राउंडला, 95 वर्ष. अजून 5 वर्ष थांबलं तर त्याला हेरिटेज स्ट्रक्चरचा दर्जा देता येईल. याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ असा आहे की आपण 95 वर्ष हा प्रश्न समजलोच नाही. आपण आपल्या घरातून कचरा दुसरीकडे टाकत आलो, पण प्रश्न तो तसाच राहिला. तसं ठाण्याच्याही बाबतीत होत आहे. बरं, हा दोष मी पूर्ण प्रशासनाला देणार नाही, थोडासा आहे त्यांचा, मी नाही म्हणणार नाही. पण ऍट द सेम टाइम
मी कचरा अनलिमिटेड बनवत राहणार आणि त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, हा चुकीचा विचार आहे.